नागपुरातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। नागरी विकास विभागानं नागपूर मनपासाठी 315 कोटींचा विशेष निधी मंजूर केलाय। हा निधी रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, उद्यानं आणि स्मार्ट लाइटिंग सिस्टम यासारख्या आवश्यक प्रकल्पांवर खर्च केला जाणार आहे। राज्य सरकारनं नागपूर महानगरपालिकेमार्फत शहराच्या नागरी पायाभूत सुविधांच्या व्यापक विकासासाठी 315 कोटींची महत्त्वपूर्ण रक्कम मंजूर केली आहे। नगरविकास विभागानं जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, उद्यानं आणि प्रकाश योजनेसह इतर अधिसूचित नागरी सुविधांचं बांधकाम आणि सुधारणात गती देण्यासाठी ही रक्कम वाटप करण्यात आली आहे। महानगरपालिकेनं सादर केलेल्या सविस्तर विकास आराखड्याच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला। नागपूर शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी, पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि क्षमता निर्माण करण्यासाठी ही आर्थिक तरतूद आवश्यक आहे। मंजूर रक्कम ही मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणासाठी वापरल्या जाईल। सोबतच जुन्या पाणी वितरण पाईपलाईन बदलणे, नवीन ड्रेनेज लाईन्स बसवणे आणि कचरा व्यवस्थापन प्रणालींमध्ये सुधारणा करणे, उद्यानं, खेळाचं मैदान, स्मार्ट लाइटिंग प्रकल्प, स्वच्छता केंद्र आणि सार्वजनिक शौचालय बांधणे, पूर्व आणि उत्तर नागपुरातील पाणी पुरवठा आणि ड्रेनेज समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल। पश्चिम नागपुरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रमुख चौकांची पुनर्बांधणी करण्याचाही या योजनेत समावेश आहे। निधी जाहीर केल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले। नागपुरासाठी नागरी सेवा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हा निधी मौल्यवान ठरेल। या निधीचा पारदर्शकपणे वापर करणं आणि सर्व कामं वेळेवर पूर्ण करणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले।